अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांच्या विमान अपघाताचं प्रकरण चांगलंच तापलंय। अमोल मिटकरींनी विमानातील पायलट संदर्भात सभागृहामध्ये काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर दुसरीकडे रोहित पवारांनी देखील ब्लॅक बॉक्स संदर्भात मोठा गौप्यस्फोट केलाय। पाहूयात। पायलट त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला, तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता। काय कशी चौकशी करा ती करा, पण महाराष्ट्राच्या मनामध्ये संशय आहे। मी स्वतः माननीय गृहमंत्र्यांशी बोललोय आणि त्याची आपण जी काही सीबीआय चौकशी आहे ती देखील आपण करणार आहोत। ग्लास द्यायचं म्हणून देऊन आणि त्याच्यात जर टाइमपास होणार असेल तर हा टाइमपास महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना त्या ठिकाणी नकोय। अजित पवारांच्या विमान अपघातावरून अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केलं। विमानाचा पायलट हा सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता असा धक्कादायक आरोप अमोल मिटकरींनी केलाय। त्यांच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। याआधीही अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात गंभीर शंका उपस्थित केल्या होत्या, मात्र यावेळी त्यांनी विमानाच्या पायलटला थेट सुसाईड बॉम्बर म्हणत खळबळ उडवून दिली। बीएसआर कंपनीचा तो पायलट त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला, तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता। राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली नव्हती का? ते एका सभेला चालले होते, त्यांना सांगितलं जवळच्या लोकांनी की राजीवजी जाऊ नका, आता खूप वेळ झाला। ते म्हणले नाही, लोक वाट पाहत असतील, आपण गेलो पाहिजे। एक महिला येते, त्यांना हार घालते, पाया लागते, तिथं बॉम्ब फुटतो आणि धडाधड धडाधड छातीच्या चिंधड्या होऊन जातात। तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल। कुठं आहे कपूर? त्याची बायको पोस्ट लिहिते तिसऱ्या दिवशी की माझा नवरा जिवंत आहे। पण आमचा प्रश्न हा आहे की डीजीसीए म्हणतोय 6 माणसं गेली, तर एक माणूस गेला कुठं मग? आणि ही 2 माणसं, तो साहिल मदन आणि यश, जे पायलट वेळेवर बदलले गेले, हे 2 आत्ता कुठे आहे? हा विचारण्याचं धाडस तर महाराष्ट्रात असलं पाहिजे। अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा विधान परिषदेतही उपस्थित केला। ट्रॅफिकमध्ये अडकलेले साहिल आणि यश हे 2 पायलट कुठे आहेत, तसंच सुमित कपूर कुठे आहे, असा सवालही अमोल मिटकरींनी उपस्थित केला। रोहित पवारांनी देखील अमोल मिटकरींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना दुजोरा दिला आहे। साहिल मदन आणि यश नावाचे 2 पायलट कुठं ट्रॅफिकमध्ये अडले तेवढं तर फुटेज द्या। ते कुठं आहेत आता ते तर सांगा। तो कपूर, सुमित कपूर कुठं गायब झाला ते तर सांगा। हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे कुठं आहे। इतका मोठा नेता अचानक जात असेल आणि हे महाराष्ट्राच्या समोर येत नसेल तर याच्या मला असं वाटते ही फार, आता श्रद्धांजली आपण वाहतोय, त्यांना भावपूर्ण आदरांजली, हे शब्दही आपल्याला वाहत असतानाही आपल्या डोळ्यात अश्रू आहेत, हे दाटून येतात आपल्याला। ते उद्धवजी भाऊक होताना मी आज पाहिले की जड अंतःकरणाने त्यांनी श्रद्धांजली हा शब्द वापरला। अमोलजी मिटकरी असतील, तसंच ठोंबरेताई असतील व त्यांच्या पक्षातले अनेक लहान सहान कार्यकर्ते, पदाधिकारी जे दादांवर प्रेम करत होते, ते सातत्याने या विषयावर बोलत आहेत। याबद्दल मी सुद्धा डिटेलमध्ये प्रेझेंटेशन केलेलं आहे। त्याच्यामध्ये पायलटच्या बाबतीतला मुद्दा हा तसा महत्त्वाचा आहे। त्याच्यावर शंका का घेतली पाहिजे हे फार डिटेलमध्ये मी प्रेझेंटेशन तिथं केलेलं आहे। त्यामुळे ते जे बोलतायत आणि मी जे बोलतायत त्याच्यामध्ये काही प्रमाणात सेम काही गोष्टी आहेत। त्यामुळे जशी त्यांची इच्छा आहे, तशी महाराष्ट्राची इच्छा आहे, तशी माझी इच्छा आहे की पारदर्शक पद्धतीने हा तपास होणं महत्त्वाचं आहे। अजित पवारांच्या विमान अपघातावरून भास्कर जाधवांकडून देखील संशय व्यक्त करण्यात आला। अजित पवारांचा अपघात झाला हे मन मानायला तयार नाही, त्यांचा घातपात झाला असंच वाटतं, असं रोखठोक मत भास्कर जाधवांनी विधानसभेत मांडलं। तर आरोपांच्या अँगलनं या प्रकरणाचा तपास केला जावा अशी भूमिका संजय शिरसाटांनी घेतली। मुख्यमंत्री महोदय, मी आज तुमची मुलाखत वाचली, रोज वाचतोय। सीबीआय मार्फत चौकशी करा, CID मार्फत चौकशी करा, DCGA मार्फत चौकशी करा, काय कशी चौकशी करा ती करा, पण महाराष्ट्राच्या मनामध्ये संशय आहे। महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाच्या जनतेला दादांचा अपघात झाला हे मन मानायला तयार नाही, तुमचंही मानायला तयार नाही आणि माझंही मानायला तयार नाही। कुठेतरी घातपात झालाय असंच वाटतं। अनेकाच्या अनेक शंका आहेत। या शंकेचं निरासन जोपर्यंत तपास लागत नाही तोपर्यंत होणार नाही। हा तपास आता जे जे आरोप करतायत ना, त्या अँगलने सुद्धा करणं गरजेचं आहे। तुम्ही एक अँगलने तपास करू नका। विमानामध्ये काय होतं, फ्ल्यू किती होतं, कॅप्टनचं काय झालं, ह्या इथपर्यंत तपास नाही तर ह्या बाकीचे अँगलसुद्धा आता तपासले गेले पाहिजेत। आणि हे तपास करण्याचं काम हे एजन्सी व CBI असेल किंवा बाकीच्या ज्या एजन्सी आहेत त्यांनी ते केलं पाहिजे आणि त्याचं खरं कारण हे लोकांसमोर आलंच पाहिजे।
अनेक नेत्यांनी दादांच्या अपघातासंदर्भात शंका व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी सीबीआय मार्फत या घटनेची चौकशी होणार असल्याचं स्पष्ट केलं. तर सीबीआय चौकशी करून टाइमपास करू नका, घटनेच्या चौकशीला 5 ते 10 वर्ष लागत असतील तर आम्हाला चौकशी नकोय, अशी रोखठोक भूमिका रोहित पवारांनी मांडली आहे. हा जो काही अपघात झालेला आहे किंवा जी घटना घडलेली आहे याची DGCAच्या माध्यमातून चौकशी चालली आहे. DG सेफ्टी स्वतः ती चौकशी करतायत. आपण CID चौकशी सुरू केली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्हाला ही विनंती आली की याची CBI चौकशी झाली पाहिजे. तर शेवटी आपल्याला सगळं सत्य कळलंच पाहिजे. तात्काळ मी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. मी स्वतः माननीय गृहमंत्र्यांशी बोललो आहे आणि त्याची आपण जी काही CBI चौकशी आहे ती देखील आपण करणार आहोत. अरे 10 वर्ष CBI कडनं जर काही विषयांमध्ये होत नसेल तर या विषयामध्ये सुद्धा CBI कडे जर तुम्ही केस दिली असेल नाही तर देणार असेल तर त्याला 2 महिने 3 महिने अशा पद्धतीने कुठेतरी कालमर्यादा लावावी लागेल. उगाच द्यायचं म्हणून देऊन आणि त्याच्यात जर टाइमपास होणार असेल तर हा टाइमपास आम्हाला लोकांना आणि महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना त्या ठिकाणी नकोय. एकीकडे अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात शंका उपस्थित केल्या जात आहेत, दुसरीकडे मात्र ब्लॅक बॉक्सवरूनही दावे प्रतिदावे सुरू आहेत. याच ब्लॅक बॉक्स संदर्भात रोहित पवारांनी मोठा दावा केला. ब्लॅक बॉक्स किती जळाला याची माहिती असल्याचं त्यांनी म्हटलं. तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील ब्लॅक बॉक्सवरून संशय व्यक्त केला आहे. ब्लॅक बॉक्सचा फोटो हा आमच्याकडे आलेला आहे. तो कसा आहे, किती जळला याचे डिटेल सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. पण आम्ही वाट बघतोय की केंद्रीय एव्हिएशन मंत्रालय या बाबतीत कसा तपास करते, काय करते. त्याच्याचबरोबर श्वेता सिंग बद्दलची पण बरीच माहिती, त्यांच्यावर कशा कंप्लेन केलेल्या आहेत, कशा पद्धतीने श्वेता सिंग या भ्रष्टाचार करत आलेल्या आहेत याची माहिती सुद्धा तिथं आम्हाला कळलेली आहे. सर्वात आश्चर्य वाटतंय म्हणजे ब्लॅक बॉक्स जळून गेला. ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो तो विमानाचा जो भाग आहे तो जशाच्या तसा होता. अजित पवारांचं अकाली जाणं सर्वांच्याच मनाला चटका लावून गेलं. दादांच्या राजकारणातली पोकळी कधीही न भरून निघण्यासारखी आहे. मात्र दुसरीकडे दादांचा अपघात की घातपात यावरून चांगलंच राजकारण पेटलंय. अनेक दिग्गज नेत्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. त्यामुळं आगामी काळात चौकशीतनं काय समोर येतं, 28 तारखेला येणाऱ्या प्राथमिक अहवालातूनही काही धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.